हॅलो, हाय, नमस्कार. सर्वांना नारळीना राखी पुनवेच्या हार्दिक शुभेच्छा. इथेशी मी करीत घेतलाय नारळी भात. तर एक नारळ फोडूनशी कापून मिक्सर मध्ये घालून घ्यायचं. इथेशी आपल्याला अर्धा नारळ ग्राइंड किंवा खिसून घेऊन अर्ध्या नारळाचं दूध काढूनशी घ्यायचं. इथेशी मी 2 वाट्या नारळाचं दूध ने 1 वाटी नारळ खिसूनशी घेतलाय. आता 1 वाटी बासमती तांदूळ 2 वेळा स्वच्छ पाण्याशी धुवूनशी घेतलाय. इथेशी मी बासमती तांदूळ घेतलाय, तुम्ही आंबे मोहर पण घेऊ शकता. मगशी त्यात 2 वाटी काढलेला नारळाचं दूध घालूनशी घ्यायचंय. इथेशी मी त्यात 4 लवंगाने 1 दालचिनीचा तुकडा पण घेतलाय, याने फ्रेग्रन्स चांगला येईल. मगशी थोडासा चवीला मीठ ने 1 चमचा तूप घालून घेतलाय. आता कुकरचं झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या काढून शिजायच्या आहेत. इथेशी 2 शिट्ट्या काढून झाल्यात ना, भात एकदम भारी शिजलाय. मग एकेकडे थोडा तूप घालून त्यात तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रूट घालून परतून शिजा. मगशी त्यात खिसलेल्या 1 वाटी खोबऱ्या घालून परतून शिजायचंय. नंतर त्यात 1 वाटी गुळ घालून गुळ वितलस तवर परतून शिजायचंय. आता इथेशी मी गुलाची पावडर घेतली, ती तुम्हाला पाहिजे नसेल तर गुळ चिरून शिजा. आता पाणी सुकला का त्यात वेलचीची पावडर शिजवलेला भात घालून मस्त परतून शिजायचं. गुळ खोबऱ्याना शिजवलेला भात सर्व एकजीव झाला का आपला भात मस्त तयार होईल. नाही तशी आपला भात तयार झालाय. आता मस्त टेस्ट करून बघूया. दिसतोय तर एकदम भारी, गरम आहे गरम आहे ना, 1 नंबर झालाय गाईस. खरंच तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ना. अशा नवीन नवीन रेसिपीसाठी फॉलो करा.